अजित सावंतजी यांचं नक्की कारण काय आहे? म्हणजे तुमच्या कुठल्या कॅन्डिडेटला तिथे रिप्रेझेंटेशन मिळालं नाही हे आहे की नक्की तुम्हाला वाटतंय की कुठेतरी अन्याय होतोय? सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की आपल्या या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे तेच मुळात चुकलं आहे की ह्याचा गटबाजीशी, कुठल्याही नेत्याशी, गटातटाच्या भांडणाशी कुठलाही संबंध नाही, ही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. मुंबईमध्ये काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची ही जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण हे अतिशय परिश्रम घेत आहेत, रात्रीचा दिवस करत आहेत आणि कसंही करून मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकला पाहिजे ही त्यांची धारणा आहे. प्रश्न असा आहे की एवढे परिश्रम घेत असताना ही जी रणनीती जी या निवडणुकीसाठी बनवली गेलेली आहे तिच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही चुका आहेत आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. काँग्रेसचे जे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत, म्हणून त्यांच्या भावना ह्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जर पोहोचल्या तर त्या योग्य पावलं ते उचलून उपाययोजना करतील आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर आहेच, पण आगामी काळामध्ये सुद्धा, भविष्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये काँग्रेस कमजोर होण्याचा जो धोका आहे तो वेळीच रोखता येईल असं मला वाटतं. तुम्ही जाहीररित्या सांगितलं ते बरोबर आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण संवाद साधू शकला असता. नाही, पण मुख्यमंत्री असं काय की एकदम टीव्हीवर यायचं, सांगायचं, स्वतःच्याच पक्षाबद्दल बोंब मारायची? एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांना मी हे पत्र लिहून हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. हे पत्र मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात गेलं आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाकडे गेले, तिथून ते पत्र कोणी पोचवलं, कसं मीडियाकडे पोचवलं याची मला कल्पना नाही. पण मला लपवून ठेवण्याचं काय कारण नाही, कारण आज असे ही जी भावना आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे जी मी व्यक्त करतोय आणि ती गल्ली बोळामध्ये, चौकामध्ये, नाक्यावरती कार्यकर्ते घोळक्याने उभे राहून आपापसात चर्चा करतायत. जनतेपर्यंत हे पर्क्युलेट झालेलं आहे, कालपर्यंत ते पाझरलेलं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे आणि हे नाकारण्याचं काही कारण मला वाटत नाही. आणि जर असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. त्या कार्यकर्त्यांना पक्षाबद्दल आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना निर्माण होऊन पक्षासाठी ते जीवापाड मेहनत त्यांनी या निवडणुकीमध्ये केलं पाहिजे असं म्हणणं याच्यात काय गैर आहे असं मला वाटतं. मला फक्त एक विचारायचं आहे की उत्तर भारतीयांचं वर्चस्व हा त्याच्यामागते तुम्हाला धोका आढळतोय म्हणजे काँग्रेसमध्ये, की त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीशी ज्या पद्धतीने आघाडी करण्यात आली आहे हा तुम्हाला वाटतोय की हे बरोबर नाही? एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये कुठल्याही धर्मभेद, जातभेद, प्रांतभेदाला थारा नाही. त्यामुळे कुठल्या तरी एखाद्या प्रांतातल्या लोकांना निशाणा करणं हे काय योग्य ठरणार नाही. मी ते करणार नाही, कारण मी काँग्रेसच्या विचारसरणीशी अगदी पक्क्या रीतीने बांधिलकी मानणारा एक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हणाल तर मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की एक महत्त्वाचा मुद्दा तोही मी उपस्थित केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीबरोबर आघाडी ही झालीच पाहिजे, त्यात कुठलीही शंका नाही. कारण मुंबईमध्ये धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना जर रोखायचं असेल तर समविचारी पक्षाने आणि त्यातल्या धर्मनिरपेक्ष पक्षाने एकत्र आला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा आमचा सत्तेमध्ये असलेला भागीदार पक्ष आहे, आमचे सहकारी आहेत ते, आणि ते धर्मनिरपेक्ष आहेत असं आम्ही समजतो. त्यामुळे त्यांनी आणि आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे. प्रश्न असा आहे की बऱ्याचदा जे राष्ट्रवादीकडून संबंध महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं दिसतं की माझं ते माझं, तुझं तेही माझं, आणि त्यातूनही काय उरलं तर ते माझ्या बापाचं, अशा प्रकारची जी भूमिका दिसते, जी येवलामध्ये 1999 साली आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढलो होतो त्यावेळेला केवळ 200च्या आजूबाजूला मतांनी ती निवडणूक हरलो होतो. त्यानंतर आम्ही येवला ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडली आणि आज आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बघताय काय परिस्थिती आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसच्या हातातून गेल्याच जमाय. हीच गोष्ट मीरा भाईंदर, मुंब्रा कौसा इथे झाली, हीच गोष्ट मानखुर्दला झाली. मानखुर्दमध्ये आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, जवळजवळ 35,000चा लीड दिला आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले. ते निवडून यावे अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती, म्हणूनच ते निवडून आले. आज परिस्थिती अशी आहे की मानखुर्दमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली होती, त्या वार्डामध्ये मेहनत केली होती, त्यांच्या वाट्याला महानगरपालिकेच्या जागा येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हेच अणुशक्तीनगरमध्ये झालं, हेच कुर्ल्यामध्ये झालं. आणि हे करत असताना सुद्धा मी हे समजतो, मी अनेक वर्ष ह्या निवडणुकांचं काम करतोय आणि मुंबई काँग्रेसच्या पातळीवर करतोय. आघाडी करताना अशी देवाणघेवाण होते हे मान्य आहे, परंतु ते करत असताना आम्ही 19 जागा दुसऱ्या क्रमांकावरच्या ज्या वेळेला देतो, जिथे कार्यकर्ते राबले आहेत, त्यांनी पक्ष संघटना बांधली आहे. मी उदाहरण देतो आपल्याला, 173 नंबरचा वॉर्ड आहे, 240 मतांनी फक्त हरलेला वॉर्ड हा आम्ही राष्ट्रवादीला आंदण दिला. तिथे आमचा उमेदवार निवडून येता येणं शक्य होतं. पण जिथे आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणणं शक्य आहे, किंबहुना आघाडी करताना धोरण एक असलं पाहिजे, आपण एकत्र मिळून पुढे जाऊया. इथे आम्ही फक्त राष्ट्रवादीला पुढे जाण्यासाठी आपण राष्ट्रवादीला पहिलं विचारूया आणि त्याच्यानंतर अस्लम शेख यांना पण विचारूया त्यांना काय वाटतं ते, कारण ते पण काँग्रेसचेच आहेत. मला सांगा विद्याताई, की ज्या पद्धतीने म्हणजे कुठेतरी म्हणतात की राष्ट्रवादी सरस झाली हे त्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळे काँग्रेसचं खच्चीकरण होतंय, तुम्ही काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की या विषयावर मला खरं तर काही बोलायचंच नाही, पहिली गोष्ट. कारण आता निवडणुका इतक्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि मतदारांमध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण तयार व्हावं असं मला स्वतःला वाटत नाही. कारण मी एक अनुभवी राजकारणी आहे, गेले 25 वर्ष मी समाजसेवा आणि राजकारण करते
आणि राजकारणातनं राष्ट्रवादी काँग्रेस असू दे धर्मांध शक्तींना बाजूला ठेवायचं हा आमचा मूळ उद्देश असल्यामुळे त्या एका याच्यावरती विचारधारेवरती आम्ही दोन्ही पक्ष एकत्र पण मला एक सांगा, येतो. मग ते लोकसभेच्या निवडणुका ठीक असू आहे, दे, मला पण विद्यार्थी एक विधानसभेच्या असू सांगा दे. की तुमचे- आणि आता मला आनंद वाटतोय सांगायला की महापालिकेच्या याच्यात आम्हाला खूप कमी सीट्स मिळाल्या तरी सुद्धा आमची तक्रार नाहीये. आणि आम्हाला असं वाटतं की आता जी तुम्हाला वाटतं युती अजून जास्त झालीये, मिळायला पाहिजे त्या युती अजित जी सावंत झालीये, तर म्हणतात मी की सांगितलं 35 पेक्षा तुम्हाला जास्त की जागा मिळाल्या नाही त्या पाहिजे तुम्हाला. विषयावर आता बोलण्यात अर्थ नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता महापालिकेची सत्ता मिळवणं हे एकच उद्दिष्ट आमच्या डोळ्यापुढे आहे. आणि आता दोन पक्षांमध्ये वादविवाद घालून तीही वेळ नाही आता, त्यामुळे त्याच्यावर मला जास्ती बोलायचं ठीक आहे. आणि मला सांगा अस्लम शेखजी, तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत अजित सावंत, त्यांनी खुलेआमपणे सांगितलं की काँग्रेस कसं बेमालूमपणे स्वतःच्याच कार्यकर्त्यांची दिशाभूल करते आणि त्यांना न्याय मिळत नाहीये. फक्त राष्ट्रवादीला सांभाळण्यासाठी ही सगळी जी धडपड चालली आहे, तुम्हाला काय वाटतं ही योग्य आहे का? आणि ज्या पद्धतीने त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं की जर काँग्रेस वीक होत असेल तर ते पोट तिडकीने बोलत असतील तर त्यांची काय चूक? आणि मला असं वाटतं की कुठेतरी अजित साहेब चुकत आहेत. कारण आज सध्या गेल्या 17 वर्षापासून या मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना BJP चा सत्ता आहे आणि गेल्या 17 वर्षापासून मुंबईची का दिशा झालेली हे अख्खे मुंबईकरांना माहीत आहे. आज सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोर एकच लक्ष होतं, कुठल्याही पद्धतीने हे सेक्युलर पार्टी सत्तेवर आली पाहिजे. आणि जेव्हा आपण कॉर्डिनेट करतो, जेव्हा आपण एक संमतीवरती येतो, त्या टायमाला राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असू दे, कुठेतरी थोडा तर जे कार्यकर्ता असतात त्यांच्या जे मनात जे कामं करतात असतात त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपली सीट देण्यात आलेली आहे, तर त्यांना त्यामध्ये तो आशंका असतात. पण हे आशंकासाठी आपण सीटचं हे करणं कुठेतरी योग्य दिसत नाही. आणि जेव्हा आपले वरिष्ठ नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि मुंबई अध्यक्षांनी सगळे जणांनी मिळून जर एक मताने काही निर्णय घेतला असेल तर कुठल्याही कार्यकर्त्यांना त्याचा विरोध करणं हे कुठेतरी मला योग्य दिसत नाही. नाही, पण आता विरोध तर केलाय. योग्य दिसणं आणि नाही दिसणं हा सुरुवातीचा प्रकार होता. विरोध झालाय. त्यांनी खुलेआमपणे सांगितले की काँग्रेसमध्ये काय चाललंय, याच्या पुढे काय? नाही, तुम्हाला आधी सावंत साहेबांनी सांगितलं की त्यांनी काय कुठल्या याच्या खाती विरोध नाही केलेला आहे. आधीच तुम्ही जे स्टेटमेंट दिला त्यांनी स्पष्टीकरण दिलं की कुठल्याही गटबाजीचा तुम्ही आज जे प्रोग्राम चालवला ते गटबाजी कुठेही काँग्रेसमध्ये नाही. कार्यकर्त्यांमध्ये काय असंतुष्ट आहेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं आहे. ते कुठल्याही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, त्यांचा ते माग आहे, ते लिहू शकतात. पण मला जे वाटतं की सध्या परिस्थिती आज जे मुंबईला योग्य हवे होता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जे युती जे मेन होतं ते एक मोठं लक्ष होता आणि कुठलीही परिस्थिती झालेली. आणि या युतीमुळेच नक्कीच मी होतो 100% जे आहे मुंबई महानगरपालिकेवरती काँग्रेस आणि NCPची सत्ता येणार. अस्लम शेखजी, तुम्ही म्हणत असाल गटबाजी नाही आहे, पण मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. गुरुदास कामत यांचा गट नसेल माझ्या मते, हे तुमचे नेते आहेत, ते सुरुवातीला याचा विरोध करत होते. आणि आता अजित सावंत, आपण अजित सावंतांचाच विचारूया की नक्की काय तुम्हाला काय वाटतं की गुरुदास कामत बरोबर होते की नाही? एक मिनिट तुम्ही ऐकू, आपण अजित सावंतांना ऐकूया. तुम्हाला जर वाटत नसेल गटबाजी आणि त्यांना पण वाटत नसेल, कारण गटबाजी बोललं की राग येतो, पण हे सत्य आहे. अजित सावंतजी, मला सांगा, गुरुदास कामत बरोबर बोलत होते की नाही? गुरुदास कामत काय किंवा अजित सावंत काय, हे कार्यकर्त्यांच्या भावना जाणतात आणि त्या मांडण्याचा प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांची भावना ही होती की 35 जागांपर्यंत तुम्ही आहात, 45 जागांपर्यंत त्याला द्यायला हरकत नाही. आणि त्यानंतरचा ठीक आहे, तुम्ही 58 जागा दिल्यात, आम्हाला त्याच्याबद्दल काय तक्रार नाही. अस्लम शेख बरोबर म्हणाले की धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना रोखायचं आहे, मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार रोखायचा आहे, एकत्र येण्याची गरज आहे. परंतु ते करताना कुठेतरी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न स्वार्थी नेत्याने आपल्या स्वार्थासाठी केलेला आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला. ठीक आहे. आपल्याला नितीन देसाई पण आहेत मनसेचे. नितीनजी, तुम्ही मला सांगा की नक्की हा जो विवाद चाललाय याचा फायदा एकतर मनसेला कसा होऊ शकतो, किंवा कुठेतरी याला उत्तर भारतीय वर्सेस मराठी माणूस किंवा इकडचा माणूस याच्यावर जो अन्याय होत आहे असं पण बघितलं जातं, याबद्दल तुम्ही काय म्हणा? नाही, पहिल्या प्रथम मला असं सांगायचं आहे की मनसेला याचा फायदा होणार किंवा नाही होणार ह्याच्यामध्ये आम्हाला पडण्याची आवश्यकता नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये गेली मनसेची स्थापना झाल्यापासून आम्ही ही चौथी महत्वाची निवडणुकीला सामोरे जातो आणि आमचा स्वतःचा असा एक स्वतंत्र मतदार आज तयार झालेला आहे. त्यामुळे या दोघांच्या युतीमध्ये आणि दुसऱ्या कोणातरी आघाडीमध्ये काय होत आहे याचा मला फारसा विचार करण्याची गरज नाहीये. आज मतदारांना या दोन्ही युती आणि आघाडी या दोघांमध्येही काय नक्की चाललेलं आहे ते वरवर जरी एकत्र आल्याचं दाखवत असले तरी आतमध्ये किती असंतोष आहे, किती गटबाजीने हे सगळे पोखरलेले आहेत याची पूर्ण कल्पना सगळ्यांना असल्यामुळे
लोक आज त्यांच्याबरोबर कोणाबरोबर येणार नाही. मनसेचा एकला चालो रे ही जी भूमिका आहे आणि आम्ही आमच्या लोकांनी जे काही गेल्या 5-7 वर्षांमध्ये आम्ही जे पुढे आलोय त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोकांचा एकंदरीतच आघाडी आणि युती या गोष्टीवर विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. ते वरवर दाखवतात की आम्ही एकत्र आहोत, धर्मांध जातीय त्यांना जे काय म्हणायचं असेल ते आता म्हणतायत ते म्हणू देत, ते वरवरचं सगळं असतं. त्याच्यानंतर एकमेकांना पाडापाडी हाच प्रयत्न असतो. एकतर ती पाडापाडी 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये होत असते आणि त्यातही पण त्यांचे जे गट असतात ते सुद्धा एकमेकांचे उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना एकत्रित त्या सगळ्या गोष्टींचा फटका बसणार आहे हे नक्की. मला एक सांगा की उत्तर भारतीयांचं वर्चस्व ज्याला मी म्हणालो ते उत्तर भारतीय नेत्यांवर पण कुठेतरी नाराजी दिसते काँग्रेसच्या आतल्याच लोकांची, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला असं वाटतं की अजित सावंत आता जे सांगत होते कदाचित त्यांना ही गोष्ट जाणवली असेल की उत्तर भारतीय त्यांच्यातले जे कोणी लोक असतील ते कदाचित स्वतःची पॉकेट, स्वतःचे मतदारसंघ निर्माण करण्यासाठी तिकडून लोक वेळोवेळी आणणं किंवा इतर अनेक गोष्टी करत असतील. कदाचित ज्याच गोष्टी आम्ही पूर्वी सांगितल्या होत्या त्या आम्ही पक्ष म्हणून कुठल्या एका पक्षाच्या बाबतीत न बोलता वेळोवेळी सांगितलं होतं की अशा पद्धतीचे लोक बाहेरून येऊन त्यांचे मतदारसंघ क्रिएट करणं, त्यांची स्वतःची पॉकेट क्रिएट करणं आणि मग त्यांना निवडणुकीला उभं करणं हे प्रकार मुंबईमध्ये पूर्वीपासून चालू आहेत आणि मला वाटतं त्याचा सहभाग आहे. तो कदाचित आज अजित सावंतांनी त्या गोष्टीला वाचा फोडली असेल. ते त्या पक्षामध्ये आतमध्ये असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव जास्त प्रकर्षाने होत असेल कदाचित. ठीक आहे. अनिल गजकेजी काय म्हणाल की एकूणच हे सगळं चाललंय काँग्रेस विरुद्ध एनसीपी, काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, म्हणजे काँग्रेसवाल्यांना मान्य नसेल पण जे दिसतंय चित्र ते असं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं म्हटलं तर आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे कुठलीही राजकीय पार्टीनी की स्थानिक जनतेच्या सोयीसुविधा कशा वाढतील, डेव्हलपमेंट कशी होईल शहराची आणि शहराच्या माध्यमातून आपलं शहर हे राष्ट्रीय पातळीवरती कसं 1 नंबरवरती पोचेल. पण हे सगळं बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या मध्ये लाथाळी सुरू आहे. मग ते अमुक एक पक्ष काँग्रेस असो किंवा अन्य कोणी असो ह्याच्याशी काही आपल्याला संबंध नाही. मतदार म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून जर का असं बघितलं गेलं तर त्यांना ह्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. त्यांना इंटरेस्ट आहे की कोण चांगलं काम करेल. आत्ताच अजित सावंतांनी शब्द उच्चारले की तिकडे भ्रष्टाचार आहे. मग भ्रष्टाचार आहे तर जो कोणी विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षांनी तो भ्रष्टाचार का थांबवला नाही असं सामान्य नागरिक विचारतो. आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये ज्या उलथापालथी होत आहेत आता निवडणुकीच्या तोंडावरती, ह्या पक्षातून त्या पक्षात चाललाय, त्या पक्षातून ह्या पक्षात चाललाय, ह्या सगळ्याचा एक विश्लेषक म्हणून जर का बघायला गेलं तर उभं आलेलं आहे लोकांना. लोकांना असं वाटतं की बाबा आमचे प्रश्न काय आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठीच एकमेकांमध्ये भांडतायत. स्वतःच्या स्वार्थासाठीच त्यांना नगरपालिकेमध्ये निवडून यायचं आहे. तिकडे नगरपालिकेमध्ये निवडून आलं की त्यांच्या पेट्या आणि खोके घरपोच जातात आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा लाभ होत असतो. म्हणून ते इतक्या अहमहिकेने आणि अटीतटीने एकमेकांशी भांडतायत अशी एक सर्वसामान्य इमेज आहे.